नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा कर्णार्थी IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यघटनेचा अभ्यास करत आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण घटनेची निर्मिती अभ्यासलेली आहे आणि आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण भारतीय घटनेचे काही वैशिष्ट्ये बघणार आहोत. महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. बरोबर. आता बघा, काल आपण जे शिकलेलो आहोत म्हणजे घटनेची निर्मिती कशी झाली त्याचा अगोदर आज आपण सुरुवातीला रिव्हिजन करणार आहोत. नंतर आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत तर एक मिनिट, नंतर आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. म्हणजे जो आपला पॅटर्न आहे, आपलं वैशिष्ट्यच आहे आपल्या अकॅडमीचं की सुरुवातीला आपण रिव्हिजन करतो. सो रिव्हिजन केल्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना गोष्टी क्लिक होतात, लिंक होतात की हा आपण बाबा काल काय बघितलं होतं आणि आता आज आपण काय गोष्टी त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कारण की कोणत्याही विषयाचा एक त्या ठिकाणी महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी एकमेकांवर त्या ठिकाणी अवलंबून असते. म्हणजे सिक्वेन्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर तुम्हाला गोष्टी काय होणार आहेत तर चांगल्या त्या ठिकाणी समजणार आहेत. चला, तर आपण त्या ठिकाणी काल जे बघितले त्याला रिवाइज करू आणि आजच्या नवीन टॉपिकला आपण नंतर सुरुवात करूयात. बघा, आपण काल काय बघितलं होतं की जी आपण आपली जी घटना लिहिलेली आहे, जे आपण संविधान लिहिलेलं आहे, या संविधान लिहिण्यासाठी अगोदर संविधान सभा असणं गरजेचं आहे. बरोबर ना. म्हणजे घटनेची निर्मिती करण्यासाठी त्या ठिकाणी सभा असणं गरजेचं आहे. म्हणजेच कोणती तर संविधान सभा असणं गरजेचं आहे. मग या संविधान सभेसाठी त्या ठिकाणी मागणी कधीपासून होऊ लागली, या संविधान सभेची मागणी कधीपासून होऊ लागली तर बघा, सगळ्यात अगोदर आपण बघितलं 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी काय की बाबा संविधान सभा असा शब्दाचा उल्लेख न करता घटना निर्मितीसाठी एक सभा असावी अशी सगळ्यात पहिल्यांदा महात्मा गांधींनी 1922 मध्ये त्या ठिकाणी मागणी केली. महात्मा गांधींच्या नंतर त्या ठिकाणी आपण बघतो की 1934 मध्ये M.N. रॉय, जे की साम्यवादी चळवळीचे नेते होते, यांनी त्या ठिकाणी संविधान सभेची मागणी केली. त्याच नंतर त्याच वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये 1934 मध्ये त्या ठिकाणी काँग्रेसने अधिकृतरित्या किंवा ऑफिशियली संविधान सभेची मागणी केली. त्यानंतर आपण बघतो की 1938 मध्ये 1938 मध्ये पंडित नेहरू यांनी त्या ठिकाणी काय केलं तर संविधान सभेची मागणी केली. पंडित नेहरू यांनी काय सांगितलं, एक महत्वाची गोष्ट की जी संविधान सभा असेल ही संविधान सभा प्रौढ मतदाराद्वारे निवडलेली त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी लोक निवडून देतील आणि ती निवडलेली सभा देशाचं संविधान लिहिल. त्या ठिकाणी हे कोणी त्या ठिकाणी मागणी केली तर पंडित नेहरूंनी ही मागणी केली. पुढे आपण बघतो की ह्या सगळ्या मागण्या केल्यानंतर ब्रिटिश सरकारने 1940 मध्ये मान्य केलं की येस, त्या ठिकाणी हे जे काही संविधान आहे हे भारतीयांच्या मार्फत लिहिलं गेलं पाहिजे. त्याला आपण ऑगस्ट ऑफर असं सुद्धा म्हणतो. पुढे 1942 मध्ये त्या ठिकाणी सर स्टॅफर्ड क्रिप्स मिशनच्या तरतुदीनुसार सुद्धा यांनी त्या ठिकाणी मान्य केलं की संविधान हे भारतीयांनी लिहिलं पाहिजे, त्यासाठी संविधान सभा असणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर आपण बघतो की 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेच्या अंतर्गत, आपण त्याला त्रिमंत्री योजना असं सुद्धा म्हणतो, या अंतर्गत त्या ठिकाणी काय तर संविधान सभेची त्या ठिकाणी जी काही मागणी आहे हिला मान्यता दिली आणि त्यानंतर त्या ठिकाणी संविधान सभा त्या ठिकाणी स्थापन केली गेली. आता त्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या, कोणकोणत्या त्या ठिकाणी गोष्टी होत्या आपण पुढे पाहणार आहोत. बरोबर का. पुढे बघा, आपण काल बघितलं होतं की कॅबिनेट मिशन मध्ये त्या ठिकाणी त्याला त्रिमंत्री योजना सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये 3 सदस्य होते, एक अलेक्झांडर, दुसरा त्या ठिकाणी लॉरेन्स आणि क्रिप्स, हे 3 सदस्य त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या ग्रुप सी च्या पेपरला सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. पुढे बघा, कॅबिनेट मिशन प्लॅन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीची रचना खालीलप्रमाणे आपण काल सुद्धा बघितलं होतं की एकूण त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये 389 सदस्य असतील. त्यापैकी त्या ठिकाणी 292 सदस्य हे 11 प्रांतामधून असतील, तर 4 सदस्य चीफ कमिशनर प्रांतामधून असतील. आणि त्यानंतर 93 सदस्य काय असतील तर जे संस्थानिक होते आपले, त्या संस्थानिकांकडून नामनिर्देशित केलेले असतील. असं एकूण किती तर 389 सदस्यांचा आकडा. जुलै ऑगस्ट 1946 मध्ये निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये काय तर त्या ठिकाणी 73 सदस्य, 73 मुस्लिम लीगचे मेंबर निवडून आले, 208 काँग्रेसचे तर 15 अपक्ष. बरोबर का. साधारणपणे 10 लाख लोकांमागे एक सदस्य आपल्याला पाहायला मिळतो. आणि निवडणूक कशी झालेली आहे तर त्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता घटना समितीचे कामकाज 9 डिसेंबर 1946 ला सुरू झाले. पहिली बैठक कधी तर 9 डिसेंबर 1946 ला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या त्या ठिकाणी ह्या बैठकीमध्ये 211 सदस्य उपस्थित होते. बरोबर का. आता ह्यामध्ये मुस्लिम लीगने त्या ठिकाणी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्यामुळे मुस्लिम लीगचे सदस्य काय होते तर ह्या बैठकीला अनुपस्थित होते. बरोबर. आता बघा, ही जी बैठक भरली होती, या बैठकीचे पहिले अध्यक्ष कोण होते तर त्या ठिकाणी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. आता सच्चिदानंद सिन्हाच यांना त्या ठिकाणी पहिलं अध्यक्ष का बनवलं गेलं तर लक्षात ठेवा की हे सगळ्यात त्या ठिकाणी वयस्कर किंवा ज्येष्ठ सदस्य होते आणि ही त्या ठिकाणी फ्रान्सची पद्धत होती.
फ्रान्सच्या पद्धतीनुसार भारताने सुद्धा या संविधान सभेमधील सगळ्यात ज्येष्ठ सदस्याला पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान त्या ठिकाणी भूषवायला संधी दिली, बरोबर. आणि त्यानंतर फ्रँक अँथोनी हे त्या ठिकाणी उपाध्यक्ष होते, परंतु हे दोघं पण कसे होते, तात्पुरते होते. पुढे बघा 11 डिसेंबर 1946 रोजी त्या ठिकाणी आपली जी दुसरी बैठक आपण बघतो भरली होती, त्यामध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाला, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निवडण्यात आलं. आणि पुढे आपण बघतो की S.C. मुखर्जी आणि कृष्णमाचारी हे त्या ठिकाणी काय होते, तर उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. आणि B.N. राव हे घटना समितीचे त्या ठिकाणी कायदेशीर सल्लागार आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आपण काय बघितलं बघा, घटनात्मक समिती आपण अभ्यासल्या होत्या काय, तर घटनात्मक समिती आपण त्या ठिकाणी एक ट्रिक्स यामध्ये विकसित केली होती. राजेंद्र प्रसाद आपल्याला प्रामुख्याने 4 घटना समित्यांचे अध्यक्ष पाहायला मिळतात. त्यामध्ये काय होतं बघा, कार्यपद्धती व नियम समिती, सुकाणू समिती, स्टाफ व वित्त समिती आणि ध्वज व फ्लॅग समिती. आपण काय विकसित केलं होतं हे बघा, आपण काय बघितलं होतं, ध्वजरक्षण करणारे स्टाफ सुकर व कायद्याने, सुकर व नियमाने कार्य करतील, नियमाने कार्य करतील. ओके, सुकर व नियमाने कार्य करतील. यामध्ये ध्वज व फ्लॅग समिती ही त्या ठिकाणी कोण अध्यक्ष आहेत, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, स्टाफ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सुकरच्या इथं ऐवजी आपण त्या ठिकाणी काय बघितलं आहे, तर सुकाणूच्या ऐवजी आपण सुकर घेतलेले. सुकाणू समितीचे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते व कार्यपद्धती व नियम पद्धती याचे सुद्धा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. सो ह्या ठिकाणी काय, ध्वजरक्षण करणारे स्टाफ सुकर व नियमाने कार्य करतील. आपण ही ट्रिक्स काल आपण त्या ठिकाणी बघितली होती. पुढे बघा, ऑर्डर व बिझनेस समिती. बिझनेस मध्ये तुम्हाला काय सांगितलं मी काय, तर त्या ठिकाणी जे मुन्शी आपण बघतो प्रामुख्याने हे बिझनेसमॅन लोक आहेत, त्यामुळे तसं लक्षात ठेवायचं, आपण कोणाचाही अपमान या ठिकाणी करत नाही आहोत, लक्षात ठेवा. ओके, सो त्यानंतर आपण काय बघितलं, तर जवाहरलाल नेहरू हे 3 समित्यांचे अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. संसदीय अधिकार समिती आणि संसदीय घटना समिती. आणि हे काय आहे, तर त्या ठिकाणी संस्थानिकांशी चर्चेसाठी समिती. ओके, आपण मग त्या ठिकाणी ट्रिक्स काय बघितली होती, की संघराज्यात संस्थानिक असावेत असे नेहरूंना वाटत होते. संघराज्यात संस्थानिक असावेत, बरोबर. आता बघा, संघराज्य अधिकार समिती पहिली, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, संघराज्य घटना समिती. आणि दुसरं काय, 3 नंबरची काय, संस्थानिकांशी चर्चेसाठी समिती. ओके, बघा हे 2 संघराज्य, जे आपण संघराज्य घेतलं, संघराज्यात संस्थानिक असावेत, संघराज्यात संस्थानिक असावेत, या 3 समितीचे अध्यक्ष कोण होतं, तर नेहरूजी होते. पंडित जवाहरलाल नेहरूजी. ओके, बघा संस्थानिकांशी चर्चेसाठी समिती, त्यानंतर संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, जवाहरलाल नेहरू. ओके, आंबेडकरांबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर काय, वल्लभभाई पटेल प्रांतिक घटना समिती, मूलभूत हक्क समिती, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेली क्षेत्रे यांवरील सल्लागार समिती. मोठी समिती आली तर काय करायचं, तर त्या ठिकाणी वल्लभभाई पटेल यांचं नाव लक्षात ठेवायचं, की वल्लभभाई पटेल यांच्या त्या ठिकाणी कीर्ती खूप, त्या ठिकाणी काम खूप मोठं आहे.
देशाला एकसंध ठेवण्यामध्ये, एकात्मिक ठेवण्यामध्ये, एकत्र ठेवण्यामध्ये वल्लभभाई पटेल यांचं सर्वात मोठं काम आहे. मग लक्षात काय ठेवायचं की मोठं जर नाव आलं तर सरदार वल्लभभाई पटेल हे त्या समितीचे अध्यक्ष होते. आणि प्रांतिक घटना समिती काय, तर वल्लभभाई पटेल. आणि हे उपसमिती पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा, बरोबर का. त्यानंतर आपण काय बघितलं या ठिकाणी, योग्यता समिती कोण, अल्लादी अय्यर. त्याचबरोबर काय, तर हाऊस समिती पट्टाभी सीतारामय्या. आणि संविधान सभेच्या कार्यावरील समिती जी.व्ही. मावळणकर. जी.व्ही. मावळणकर हे त्या ठिकाणी अजून एका ठिकाणी अध्यक्ष होते. कुठं, तर जेव्हा संविधान सभा कायदे निर्मितीचं काम करायची, मी तुम्हाला काल सुद्धा सांगितले, जेव्हा संविधान सभा कायदे निर्मितीचे काम करायची त्यावेळेस त्या ठिकाणी त्या सभेचे अध्यक्ष मावळणकर असायचे. आणि ती सभा जेव्हा घटना निर्मितीचं काम करायची त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय असायचे, तर अध्यक्ष असायचे, बरोबर. पुढे बघा, आता के.एम. मुन्शी बघा, लक्षात ठेवा. के.एम. मुन्शी या ठिकाणी काय, तर ऑर्डर ऑफ बिझनेस समिती ह्या ठिकाणी ते ह्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर के.एम. मुन्शी हे घटना मसुदा समितीचे सुद्धा सदस्य आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं एक व्यक्ती जर दोन ठिकाणी असेल तर त्याला लिंक करायला थोडं शिका. ओके, पुढे बघा. आता हे सुद्धा आपण बघितलं. आता मसुदा समिती थोडीशी आपल्याला डीप मध्ये बघावं लागेल, कारण की मसुदा समितीवर त्या ठिकाणी प्रिव्हियस इयरला प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते. मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलेलं आहे. वी आर रिवाइजिंग इट. आपण काल झालेल्या गोष्टी आज रिवाइज करत आहोत. मित्रांनो, रिव्हिजन शिवाय तुम्ही पॉलिटीमध्ये 15 पैकी 15 मार्क घेऊ शकत नाहीयेत. जर तुम्ही आज वाटलं तर ह्या गोष्टी तुम्हाला 10 दिवसानंतर विसरून जाणार आहेत. त्यामुळे रिव्हिजन आणि तुमच्या मित्रांबरोबर डिस्कशन, चाय पे चर्चा आपण जे म्हणतो ना, चाय पे चर्चा कशी झाली पाहिजे, तर पॉलिटीच्या आर्टिकल्सची चाय पे चर्चा झाली पाहिजे. हिस्ट्रीमधील इव्हेंट्स ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांची चाय पे चर्चा झाली पाहिजे. जिओग्राफीमध्ये असणाऱ्या नद्या, नद्यांच्या उपनद्या याची चाय पे चर्चा झाली पाहिजे. म्हणजेच आपण त्या ठिकाणी आपला वेळ सकारात्मक कसा वापरावा त्या संदर्भात त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासात चर्चा तुमच्या मित्रांबरोबर जेवण करत असताना, चहा पित असताना किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना सुद्धा तुम्ही करू शकता. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, तुम्ही जे आर्टिकल्स तुम्ही त्या ठिकाणी विसरता, जसं त्या ठिकाणी उदाहरणार्थ काय, तर आता आपण बघतो की पंचायतीच्या नगरपालिकेचे आर्टिकल्स आहेत. पंचायतीचे काय 243A 243 पासून 243O पंचायती आणि 243P ते 243ZG हे काय, तर नगरपालिका. आता हे आर्टिकल्स त्या ठिकाणी काय लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की बघा, कालच्या घटकाच्या पेपरमध्ये काय, तर डायरेक्टली 2 आर्टिकलवर प्रश्न आले होते. एक महिलांचं आरक्षण असेल किंवा कार्यकाळ असेल, बरोबर का. डायरेक्टली आर्टिकल्सवर 2 प्रश्न होते. मग आता आर्टिकल लक्षात कसे ठेवायचे, तर तुमच्या स्वतःच्या आवाजामध्ये ते आर्टिकल्स मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचे. आणि कुठं तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, तुम्ही वॉकिंग करत असाल, कुठं तुम्ही बाहेर त्या ठिकाणी फिरायला जात असाल त्यावेळेस ते तुम्ही त्या ठिकाणी हेडफोन टाकून तुम्ही ऐकू शकता, बरोबर ना. हे इफेक्टिव्ह त्या ठिकाणी टाइम यूज आहे. तुम्ही तुमचा टाइम अशा पद्धतीने चांगल्या कार्यासाठी वापरू शकता. आणि हे तुम्हाला लॉंग टर्म साठी लक्षात राहणार, लक्षात ठेवा. आता बघा, मसुदा समिती स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला झालेली पाहायला मिळते. एक अध्यक्ष आणि 6 सदस्य मसुदा समितीमध्ये होते. अध्यक्ष कोण होते, तर ऑब्व्हियसली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि समितीमध्ये त्या ठिकाणी एकूण 6 सदस्य होते, लक्षात ठेवा. एकूण 6 आणि एक अध्यक्ष, बरोबर का. परंतु 2 सदस्य, एका सदस्याचा मृत्यू झाला आणि दुसरा सदस्य त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिला. सो असे ते 2 सदस्य आणि इतर 6 अशा 8 सदस्यांची नाव आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता मी ह्या ठिकाणी पण तुम्हाला ट्रिक सांगितली होती. इकडे बघा, आता कृष्ण, माधव, कृष्ण आणि गोपाल. कृष्ण, माधव, कृष्ण, गोपाल काय आहेत आपल्याकडे, देवाची नाव आहेत. त्याचबरोबर मुस्लिम धर्मामध्ये आपण मोहम्मद हे सुद्धा त्या ठिकाणी देवाचं नाव बघतो, बरोबर ना. सो कृष्ण, माधव, कृष्ण, गोपाल, मोहम्मद 5 तर नावं कशा आहेत, तर त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्या धर्मातील धार्मिक जे आपले आपण देव देवता बघतो ह्यांचेच नाव आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. के.एम. मुन्शी आपण त्या ठिकाणी मागे काय बघितलं होतं, तर ऑर्डर ऑफ बिझनेस समितीचे अध्यक्ष. डबल लक्षात ठेवायचं बघा, नावं परत येतात. ऑर्डर ऑफ बिझनेस समितीचे अध्यक्ष के.एम. मुन्शी. बिझनेस, मुन्शी लोक काय करतात, तर बिझनेस करतात. इथं काय तर के.एम. मुन्शी काय, तर मसुदा समितीचे सदस्य आहेत. त्यांच्या नावामध्ये देव नाहीये, त्यामुळे काय करायचं, सेपरेट थोडं लक्षात ठेवायचं. बाकी काहीच राहत नाही याच्यामध्ये. खेतांमध्ये आपण खेत लक्षात ठेवलं होतं आणि मित्रांमध्ये आपण मित्र लक्षात ठेवलं होतं, लक्षात ठेवा. फक्त काय करा, खेतान यांचा मृत्यू झाला होता तर त्या ठिकाणी मित्र यांनी राजीनामा दिला होता, एवढं लक्षात ठेवा. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन सुद्धा आपल्या राज्यसेवेमध्ये विचारले जाऊ शकतात. तुम्हाला इथं त्या ठिकाणी उलट करतील, काय करतील की बी.एल. मित्तर यांच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी कृष्णामाचारी हे त्या ठिकाणी सदस्य झाले आणि खेतान यांनी राजीनामा दिला, त्यानंतर माधवराव हे काय झाले, सदस्य झाले. सो दे कॅन, म्हणजे तुम्हाला कन्फ्युज करू शकतात, दे कॅन कन्फ्युज यू. सो त्यामुळे थोडंसं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. खेतान यांचा 1948 मध्ये मृत्यू झाला, त्यानंतर त्यांच्या जागी टी.टी. कृष्णामाचारी हे काय झाले, तर सदस्य झाले. ओके ना. टी.टी. आणि व्ही.टी. ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे, लक्षात ठेवा, बरोबर. आता पुढे बघा, पहिला मसुदा 1948 मध्ये आपण बघितला. ह्या गोष्टी थोड्याशा फॅक्च्युअली तुम्ही बघून घ्या. 26 नोव्हेंबर 1949 रोजी
मी तुम्हाला शिकवलंय बरं का, त्यामुळे मी परत परत ते रिवाइज करत नाही, शिकवलेलं आहे, आय एम रिवाइजिंग इट. आणि आता तुम्हाला नवीन टॉपिक अजून सुरू झालेला नाही आपला. आजचा नवीन टॉपिक आहे आपला भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये, ते आपण बघणार आहोत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्या ठिकाणी काय झाली तर घटना म्हणजे ती स्वीकारण्यात आली. त्या घटनेमध्ये काय होता, एक सरनामा, 395 कलमे, 8 परिशिष्ट्या आणि त्या ठिकाणी 22 भाग आपण त्यामध्ये बघतो. ओके, हे लक्षात ठेवा थोडस. घटनेची अंमलबजावणी कधी झाली तर जरी घटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी जरी स्वीकारली असली तरी घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट आर द रिझन बिहाइंड दिस? ओके, ह्याच्या मागे कारण काय? जरी घटना नोव्हेंबर मध्ये लिहिली असली 26 नोव्हेंबर 1949 तर तिचा अंमल कधी झालेला आहे 26 जानेवारी 1950 ला. म्हणजे 2 महिने आपण का थांबलो तर बघा 1929 मध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये 1929च्या काँग्रेसने काय सांगितलं की बाबा 26 जानेवारी 1930 हा आपला त्या ठिकाणी काय असणार आहे तर स्वातंत्र्य दिन असणार आहे. ओके, भारताचा त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन म्हणून त्यांनी घोषित केला. कधी? 26 जानेवारी 1930 ला. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी वेट केलं की आता 26 जानेवारी जवळ आलेली, आपण काय करू 26 जानेवारीला आपली घटना अंमलात आणू. त्यामुळे त्या ठिकाणी आपण 2 महिने वेट केला होता. सो 26 जानेवारी 1950 पासून घटनेची अंमलबजावणी आपल्याला पाहायला मिळते. मग या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी 16 कलमांची अंमलबजावणी करण्यात आली. काय केलं तर 16 कलमांची अंमलबजावणी करण्यात आली. सो इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला पाहायला मिळतो प्रिव्हियस इयरला. दे हॅव आस्क यू, ओके, एमपीसी हॅज आस्क यू द क्वेश्चन ऑन दिस ऑल्सो. काय की 26 कलमांची अंमलबजावणी खालील असा प्रश्न आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी खालीलपैकी कोणत्या कलमांची अंमलबजावणी करण्यात आली होती? तर बघा 5 ते 9 काय नागरिकत्व, 60, 324, 366, 367, 379, 80, 88, 91, 92, 93, 94. ओके, इथं लक्षात ठेवा 91, 92, 93, 94 सिक्वेन्स मध्ये आहेत. इथं 5, 6, 7, 8, 9 सिक्वेन्स मध्ये आहेत. सो मधले थोडेसे लक्षात ठेवा. हे सगळे कसे आहेत तर 300च्या घरातले कलम आहेत. कसे आहेत? 300च्या घरातले. सो थोडंसं लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला मागे पुढे करतील 200च्या घरातलं 100च्या घरातलं तुम्हाला कलम टाकतील तर ते नाहीये. ओके, 60 एकमेव आहे की त्या ठिकाणी तुम्हाला वेगळं पाहायला मिळते. राज्य घटनेत कामकाज एकूण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. या कालावधीत घटना समितीचे एकूण 11 सत्र आपल्याला पाहायला मिळतात. 11 सत्रांमध्ये 166 दिवस काम चाललं आणि राज्य घटना तयार करण्यासाठी आपल्याला बाळांनो 64 लाख रुपये खर्च आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, पुढे बघा. आता इतर माहिती, भारतीय राज्यघटना त्या ठिकाणी इटालिक शैलीत कोणी लिहिली तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली. बरोबर ना? मूळ सरनामा म्हणजे आपली प्रास्ताविका यामध्ये नक्षीकाम कोणी केलंय तर राम मनोहर सिन्हा. परत एकदा सिन्हा नाव आलेलं आहे. अगोदर सिन्हा आपण कुठं ऐकलं होतं तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. 9 डिसेंबर 1946च्या जी काय आपली पहिली बैठक होती घटना समितीची, त्या घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. ते सगळ्यात वयस्कर होते, 74 वर्ष त्यांचं वय होतं. ओके, घटना समितीत निशाणी काय होती? हत्ती. बरोबर ना? 26 नोव्हेंबर त्या हे मी तुम्हाला सांगितलं 26 नोव्हेंबर 1949 ला घटना स्वीकारली असल्यामुळे 26 नोव्हेंबर 1949 ला घटना स्वीकारली असल्यामुळे 19 नोव्हेंबर 2015 ला म्हणजे आता मोदी सरकार यांच्या काळामध्ये सरकारनं काय ठरवलं की हा दिवस जो आहे 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करायचा. काय तर संविधान दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कधीपासून तर 2015 पासून. आणि ह्याचं त्या ठिकाणी सगळं प्लॅनिंग कोण करेल की त्या 26 नोव्हेंबरच्या जो दिवस आहे ह्या दिवसाची थीम काय असली पाहिजे. प्रत्येक वर्षी थीम बदलली. लक्षात ठेवा की संविधानाचं त्या ठिकाणी आपल्याला जनजागृती करायची. मग एक टॅगलाईन असते की टॅगलाईन वगैरे वगैरे ती लक्षात ठेवायची. ते प्रीला प्रश्न विचारतात. सो हे सगळं कोण ठरवेल तर सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. ओके, सो त्या ठिकाणी हे काय आहे तर नोडल मंत्रालय. इट विल डिसाइडेड बाय द मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. ओके, हे आपण बघितलंय. पुढे बघा. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर ते इतर 4 समित्यांचे सदस्य होते. कोणत्या? सल्लागार समिती, मूलभूत हक्क समिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि संघराज्य घटना समिती. आता मला सांगा तुम्ही संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? कमेंट मध्ये करून सांगा. संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? ओके बाळांनो, आपण काय बघितले तर नेहरूजी. बरोबर ना? आपण काय बघितलं नेहरूंबद्दल की बाबा संघराज्यात संस्थानिक असावेत.
संघराज्यात संस्थानिक असावेत आपण बघितलं ना, बरोबर. हा, आता बघा, आता ह्या ठिकाणी हे कोण होते, नेहरूचे अध्यक्ष होते आणि आंबेडकर सदस्य होते ह्या समितीचे. आता इथं कसं लक्षात ठेवायचं, इथं कसं लक्षात ठेवायचं बघा, डॉक्टर आंबेडकर संघराज्यात अल्पसंख्याकांना हक्क मिळावेत, हक्कांसाठी सल्ला द्यायचे. ओके, डॉक्टर आंबेडकर संघराज्यात म्हणजे ही संघराज्य घटना समिती, अल्पसंख्याकांना म्हणजे अल्पसंख्याक उपसमिती, हक्कांसाठी म्हणजे मूलभूत हक्क उपसमिती, आणि त्या ठिकाणी सल्लागार समिती म्हणजे सल्ला द्यायचे. ह्या सगळ्यांचे कोण होते ते, तर सदस्य. काय होते, तर सदस्य, नॉट प्रेसिडेंट. अध्यक्ष नव्हते, लक्षात ठेवा, तर अध्यक्ष कराल, बरोबर. हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बिगर काँग्रेस सदस्य घटना समितीमध्ये सरदार हुकुमसिंग, महावीर त्यागी. आता बघा ह्या ठिकाणी बघा, आंबेडकर तुम्ही नाव ऐकलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, त्यानंतर एच.सी. मुखर्जी नाव ऐकलेलं आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी तुम्ही ऐकलेलं आहे, डॉक्टर राधाकृष्णन तुम्ही ऐकलेलं आहे. सो जे नाव ऐकलेले ते लक्षात ठेवा. के.टी. शाह पण तुम्ही ऐकलं असणार आहे. सो त्या ठिकाणी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे पण तुम्ही ऐकलेलं आहे. सो जे ऐकलेले आहेत ते लक्षात ठेवायचे नावं, आणि बाकीचे जे माहित नाहीत, कधीच ऐकलेले नाहीत, त्याला त्यात थोडंसं कन्फ्युजिंगचा पोर्शन असतो, पाठ करायचा. पुढे बघा, आता संविधान सभेतील प्रमुख पक्षांचे नेते, काँग्रेस सोडून सुद्धा काही त्या ठिकाणी पक्ष होते, त्या पक्षांचे नेते कोण होते, तर बघा, फ्रँक अँथोनी. हे नाव कसं आहे, थोडंसं फॉरेनचं नाव आहे, तर मग अँग्लो इंडियन संघ असं लक्षात ठेवायचं. फॉरेनचं नाव आहे तर अँग्लो इंडियन संघ. ओके, आंबेडकरांच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ, बरोबर ना. श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्या ठिकाणी प्रसिद्ध होते की अखिल भारतीय हिंदू महासभेचे त्या ठिकाणी ते प्रमुख नेते होते. पंडित नेहरू बद्दल तर सांगायची गरजच नाहीये. जगजीवन राम, बाबू जगजीवन राम म्हणून त्यांना ओळखलं जायचं. अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशनचे त्या ठिकाणी ते नेते होते. आणि कामेश्वर सिंग अखिल भारतीय जमीनदार संघ, बरोबर ना. हे थोडंसं लक्षात ठेवा. आता पुढे बघा, संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला होत्या. त्या 15 महिलांपैकी तुम्हाला काल 2 महत्वाच्या महिला सांगितल्या होत्या. एक दक्षया आणि वेलायुधन. दक्ष आणि वेलायुधन काय, तर ह्या त्या ठिकाणी एकमेव दलित महिला होत्या. कशामधल्या, तर घटना समितीमधल्या, संविधान सभेमधल्या. आणि बेगम रसूल एकमेव मुस्लिम महिला त्या ठिकाणी होत्या. बाकी महिला तुम्हाला त्या ठिकाणी पाठ करावं लागतील. सगळे त्या ठिकाणी तुम्ही नोंद नाव आहेत. म्हणजे काय, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, मालती चौधरी, त्यानंतर राजकुमारी अमृता कौर, दुर्गाबाई देशमुख, अम्मू स्वामीनाथन, सुचिता कृपलानी, हंसाबन मेहता. हे थोडेसे कसे तर त्या ठिकाणी नोंद नाव आहेत. पाठ करा, काहीतरी ट्रिक्स त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी विकसित करता येते का, थोडासा विचार करा. ओके, आता काल तुम्हाला या ठिकाणी मी प्रश्न सुद्धा घेतले होते, आज प्रश्न घेणार नाही, फक्त आज कॉन्टेंट मी तुम्हाला रिवाइज करून देणार होतो, तो मी केलेला आहे. ओके, चला आता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात. भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये. ओके, आता घटना लिहून झाली ना, आपण त्या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 स्वीकार केलेली आहे. घटना लिहून झाली, तिचा अंमल आपण 26 जानेवारी 1950 पासून करणार आहोत. 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकार, 26 जानेवारी 1950 पासून अंमल. आता त्या घटनेमध्ये आहे काय, त्या घटनेचे काय फीचर्स आहेत, काय कोणते वैशिष्ट्य आहेत, काय खासियत आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. ओके, तर आपला पुढचा टॉपिक काय काय, तर सिक्वेन्स मध्ये काय, तर भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये. बघा, आता काही वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपले, म्हणजे हे जे आपण वैशिष्ट्य बघतो हे युनिक आहेत. हे जगभरामधून त्या ठिकाणी आपण काहीतरी आपलं एक वेगळेपण त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होतंय, बरोबर. आता बघा, भारतीय राज्यघटना ही लिखित असून, आता असं नाही की फक्त एकमेव आपली लिखित आहे, इतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अमेरिकेची आहे, कॅनडाची आहे, ह्या सुद्धा आपल्याला लिखित पाहायला मिळतात. ब्रिटनची अलिखित आहे. भारतीय राज्यघटना लिखित असून जगातील मोठ्या राज्यघटनांपैकी त्या ठिकाणी एक आहे. ओके, कशा आहे तर विस्तृत आहे, खूप मोठी आपली राज्यघटना आपल्याला पाहायला मिळते, बरोबर ना. जरी अमेरिकेची लिखित असली, जरी कॅनडाची लिखित असली, साऊथ आफ्रिकेची लिखित असली, तरी सुद्धा भारतीय घटने एवढे विस्तृत राज्यघटना आपल्याला ती पाहायला मिळत नाही. व्हॉट आर द रिझन बिहाइंड दिस, वी विल सी इट. ओके, आपण ते पुढे बघणार आहोत. ब्रिटनची घटना एक अलिखित घटना असून
अमेरिकेची घटना कशी आहे तर लिखित आहे, ब्रिटनची अलिखित आहे, अमेरिकेची लिखित आहे. अमेरिकेच्या घटनेमध्ये फक्त आपल्याला 7च कलमे पाहायला मिळतात, बरोबर. आणि आपल्या कलमेमध्ये आपल्या घटनेमध्ये ज्यावेळेस आपण घटना त्या ठिकाणी स्वीकारली त्यावेळेस 395 कलमे होते. का बरं एवढं त्या ठिकाणी कलम का? 22 भाग होते, लक्षात ठेवा. 8 परिशिष्ट होते. एवढी मोठी राज्यघटना का? विस्तृत का? त्याच्या मागचं कारण काय तर डायव्हर्सिटी ऑफ द इंडिया, भारतामध्ये असलेली विविधता, वेगळेपण. लक्षात ठेवा एवढे मोठा त्या ठिकाणी विस्तृत प्रदेश आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी जाती जमाती आहेत, धर्म आहे, भाषा आहे, संस्कृती आहे. सो या सर्व कारणांमुळे त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागलं तर प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी लिखित ठेवावी लागली. त्यामुळे थोडी आपली जी घटना आहे थोडी विस्तृत झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके. 1949च्या भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये एक प्रास्ताविका, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या आपल्याला पाहायला मिळतात. 1951 नंतर त्यात वेळोवेळी घटनादुरुस्त्या करण्यात आल्या. ओके. आता ह्या गोष्टी काय तर सध्या मार्च 22 मध्ये 105 घटनादुरुस्ती कायद्याअंतर्गत भारताच्या घटनेत 25 भाग, 468 कलमे आणि 12 अनुसूच्या आपल्याला पाहायला मिळतात. अमेरिकेच्या घटनेत केवळ 7 कलमे आहेत, लक्षात ठेवा केवळ 7 कलमे. 1950च्या सुमारास कॅनडाच्या घटनेत किती 147 कलमे होते. ऑस्ट्रेलियाच्या घटनेत किती होते 128 आणि दक्षिण आफ्रिकेच्या घटनेत 153 कलमे होते. म्हणजे या सगळ्या देशांच्या तुलना जर केली आपण तर भारताची घटना त्या ठिकाणी खरंच त्या ठिकाणी मोठी आहे, विस्तृत आहे. म्हणजे पहिलं फीचर काय, पहिलं वैशिष्ट्य काय तर सर्वात मोठी विस्तृत लिखित घटना. कशी आहे तर लिखित आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा राज्यघटना विस्तृत होण्यामागचे कारण जसं मी तुम्हाला आता सांगितलं काय आहे तर देशाचा मोठा आकार. ओके. विशिष्ट समस्यांमुळे विशेष तरतुदी करण्यात आल्या. म्हणजेच काय तर धार्मिक डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, भाषिक आहे, जातीय आहे, सांस्कृतिक आहे, बरोबर ना. म्हणजे भारतामध्ये असं म्हटलं जातं की आपण जर त्या ठिकाणी जिल्हा बदलला की लगेच त्या ठिकाणी भाषा बदलते, लगेच संस्कृती बदलते. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर डायव्हर्सिटी असेल तर आपल्याला प्रत्येक समुदायाला त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी एकसंध ठेवायचं असेल तर त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला तरतुदी संविधानामध्ये करणं अपेक्षित होतं. त्यामुळे आपलं संविधान त्या ठिकाणी विस्तृत म्हणजेच काय तर मोठं पाहायला मिळतं. ओके. त्याचबरोबर केंद्र व राज्याची एकच घटना असल्याने घटनेचा आकार वाढला. म्हणजे काय तर केंद्रासाठी आणि राज्यांसाठी वेगळ्या घटना नव्हती तर एकच घटना असल्यामुळे घटनेचा आकार आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो. दुसरं फीचर बघा आपल्या घटनेमधलं संसदीय शासन पद्धती. 2 प्रकारच्या शासन पद्धती आपण प्रामुख्याने लोकशाहीमध्ये बघतो, एक अध्यक्षीय शासन पद्धती आणि दुसरी संसदीय शासन पद्धती. ओके ना. संसदीय शासन पद्धतीमध्ये कसं असतं बघा, म्हणजे आपली भारताची कशी आहे संसदीय आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये त्या ठिकाणी जो राष्ट्राध्यक्ष असतो किंवा जो राष्ट्रपती असतो हा त्या ठिकाणी काय असतो तर नामधारी प्रमुख असतो. कोण तर राष्ट्रपती. एक मिनिट. राष्ट्रपती नामधारी आणि पंतप्रधान कसे तर त्या ठिकाणी वास्तविक प्रमुख. पंतप्रधान वास्तविक प्रमुख, बरोबर ना. त्याचबरोबर काय तर जे काय मंत्रिमंडळ आहे हे मंत्रिमंडळ त्या ठिकाणी काय असणार आहे हे सामूहिकरित्या त्या ठिकाणी संसदेला म्हणजे लोकसभेला जबाबदार असणार, लक्षात ठेवा. ओके. लोकसभेला भारताने अमेरिकन अध्यक्षीय शासन व्यवस्थेच्या ऐवजी आपण ब्रिटनच्या संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय त्या ठिकाणी शासन व्यवस्था आहे ज्या ठिकाणी राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष जो आहे तो त्या ठिकाणी वास्तव प्रमुख असतो, त्याच्याकडे वास्तव अधिकार असतात. परंतु ब्रिटनच्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर आपण त्या ठिकाणी संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. संसदीय शासन व्यवस्थेत सहकार्य व समन्वयाच्या तत्वावर त्या ठिकाणी आधारलेली असते. म्हणजे कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि कायदे मंडळ ह्यांच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कोऑपरेशन सहकार्य पाहायला मिळतं. यात मंत्रिमंडळाची निवड कायदे मंडळाच्या सदस्याकडून केली जाते. यात राष्ट्रप्रमुख हा नामधारी, बघा राष्ट्रप्रमुख हा नामधारी, तर शासन प्रमुख त्या ठिकाणी किंवा जे पंतप्रधान आहेत हे काय असतात तर वास्तव कार्यकारी प्रमुख असतात, बरोबर का. म्हणजेच काय की बाबा राष्ट्राध्यक्ष आपण जर अध्यक्षीय शासन व्यवस्था म्हणलं असतो, अध्यक्षीय शासन व्यवस्था तर त्या ठिकाणी राष्ट्रपती महत्वाची व्यक्ती असते. परंतु संसदीय शासन व्यवस्थेमध्ये जे त्या ठिकाणी हेड ऑफ द गव्हर्नमेंट आहेत म्हणजे पंतप्रधान हे महत्वाचे ते वास्तविक प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट बघ, तिसरं फीचर बघा आपल्या संविधान सभेमध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला तर आपल्या घटनेमध्ये ताठरता व लवचिकता ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. ताठरता व लवचिकतेचे एकत्रीकरण, कॉम्बिनेशन. ओके. म्हणजे रिजिडनेस अँड फ्लेक्झिबिलिटी, कॉम्बिनेशन ऑफ द रिजिडनेस अँड फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे काय बघा
की ताठरता, म्हणजे एखादी जर घटना दुरुस्ती आपल्या संविधानामध्ये करायची असेल, संविधानामध्ये एखादी घटना दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी असणारी जी पद्धत आहे, जी प्रोसिजर आहे, ती त्या ठिकाणी कशी आहे तर एकदम कठोर आहे. म्हणजेच काय बाबा की 368व्या कलमाअंतर्गत आपल्याला घटना दुरुस्ती करण्यासाठी त्या ठिकाणी काय लागतं तर उपस्थित असलेले आणि मतदान करणारे जेवढे सदस्य आहेत त्यांच्या 2/3 मतदान पडलं पाहिजे त्या बिलाला, तेव्हाच ते बिल पास होणार आहे. आणि जर ते बिल राज्यांना हॅम्पर करत असेल, राज्यांच्या विषयामध्ये त्या ठिकाणी घुसखोरी करत असेल, या सर्व तरतुदी आपण पुढे बघणार आहोत बरं का. जर ते बिल राज्यांच्या विषयांना हॅम्पर करत असेल तर त्या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची सुद्धा सहमती लागणार आहे. मग ही कशी आहे तर एकदम त्या ठिकाणी रिजिड प्रोसिजर आहे, ताठर प्रोसिजर आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरं काय तर लवचिकपणा सुद्धा आहे. म्हणजे काही तरतुदी ह्या आपल्याला पाहायला मिळतात की साध्या बहुमताने सुद्धा पारित केल्या जातात. उदाहरणार्थ कालचा त्या ठिकाणी गट क चा प्रश्न आला होता. काय प्रश्न होता की बाबा की जे आपले सर्वोच्च न्यायालयामध्ये जर इतर न्यायाधीशांची संख्या जर वाढवायची असेल तर त्यासाठी संसदेमध्ये साध्या बहुमताने ठराव पारित करावा लागतो. म्हणजे ह्या ठिकाणी साधं बहुमत लागणार आहे, बरोबर का. सो इथं ताठरता सुद्धा आहे आणि लवचिकता सुद्धा, या दोघांचं त्या ठिकाणी आपलं एकत्रीकरण पाहायला मिळतं. घटनेची ताठरता व लवचिकता घटना दुरुस्तीच्या पद्धतीवर अवलंबून असते. मी तुम्हाला आता सांगितलं 368 कलम, त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की बाबा तुम्हाला 2/3 बहुमत लागणार आहे. काही गोष्टी त्या ठिकाणी राज्यांचं पण तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा लागणार आहे. आणि काही तरतुदी अशा आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला साध्या बहुमताने ठराव पारित करावा लागणार आहे. ओके. ताठर राज्यघटनेत घटना दुरुस्ती अवघड असते, उदाहरणार्थ अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया. तर लवचिक राज्यघटनेत घटना दुरुस्ती सोपी असते. सो वी हॅव द कॉम्बिनेशन ऑफ द बोथ. दोन्हीचं आपल्याकडे काय आहे तर कॉम्बिनेशन आहे, बरोबर का. उदाहरणार्थ ब्रिटनची राज्यघटना कशी आहे तर लवचिक आहे. आता सगळ्यात महत्वाचा ह्या टॉपिक मधला सगळ्यात महत्वाचा महत्वाचा पोर्शन आहे, हा आहे राज्यघटनेचे स्त्रोत, सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडिया. This is the most important portion of this topic. And whenever we see the PYQs, okay, whenever we see the question of the last year, then we found that the MPSC has continuously asking the question on this topic. राज्यसेवा मध्ये आपल्याला कंटिन्युअसली ह्याच टॉपिकवर प्रश्न पाहायला मिळतात की आपण कोणती तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे. सो आय एम रिपीटिंग इट अगेन, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पोर्शन ऑफ आवर फ्रॉम दिस टॉपिक. ओके. हा खूप महत्वाचा पोर्शन आहे आपल्या टॉपिक मधला. ह्याला त्या ठिकाणी रट्टाच मारायचा, पाठच करायचं. आता मी तुम्हाला सांगणार आहे, हे पुढच्या स्लाइडवर आहे महत्वाचे सोर्सेस. राज्यघटनेचे स्त्रोत. भारताच्या राज्यघटनेत 60 देशांच्या घटनांचा विचार करून महत्वाच्या तरतुदी त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणजे भारताची राज्यघटना जेव्हा लिहिली गेली, त्या राज्यघटना लिहिल्याच्या नंतर ज्या तरतुदी आपण वेगवेगळ्या देशांमधून घेतल्या, अशा 60 देशांच्या घटनेचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला होता. म्हणजे त्या ठिकाणी संविधान सभेच्या सदस्यांनी राज्यघटनेच्या संरचनेत त्या ठिकाणी राज्यघटनेच्या संरचनेचा भाग भारत शासनाचा कायदा 1935 सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी सोर्स. इथून आपण ऑलमोस्ट 75% संविधानामधील तरतुदी भारत सरकारचा कायदा 1935 मधून उचललेल्या आहेत. का बघा, ह्याच्या मागचं एक कारण होतं की वी वेअर फॅमिलियर विथ द 1935 ऍक्ट. 1935च्या कायद्याबरोबर भारतीय जनता, राज्यकर्ते हे त्या ठिकाणी कसे होते, फॅमिलियर होते. फॅमिलियर म्हणजे काय तर ओळखीचा असलेला कायदा. ओके. सो भारत शासनाचा कायदा 1935 वर आधारित आहे. काय तर आपली राज्यघटना. यातील जवळजवळ 250 कलमांचा आपल्या राज्यघटनेत समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय राज्यघटनेत सुमारे 75% भाग हा 1935च्या कायद्यावरून घेण्यात आलेला आहे. किती तर 75% भाग, लक्षात ठेवा. ओके. आता ह्यातलं एवढं काय महत्वाचं नाही, आता खरं महत्वाचं पुढे लागतं आपल्याला. हा, आता ह्या काय तर सोर्सेस आहेत की कुठून आपण काय कलेक्ट केलेलं आहे, फ्रॉम वेअर व्हॉट वी हॅव गेट. सगळ्यात पहिला भारतीय शासन कायदा 1935. यामध्ये न्याय व्यवस्था कशी असावी हे आपण बघितलं की म्हणजे न्याय व्यवस्था कशी असावी देशामध्ये, हे भारतीय शासन त्या ठिकाणी कायदा 1935 कडून घेतलेला आहे. लोकसेवा आयोग 1935च्या कायद्याकडून घेतलेला आहे. संघराज्य योजना, बरोबर ना. संघराज्य म्हणजे काय आपण पुढे बघणार आहोत. राज्यपालाचं पद हे कुठून घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी भारतीय शासन कायदा 1935 कडून. आणि आणीबाणीची पद्धत कुठून तर 1935च्या कायद्यावरून आपण घेतलेली आहे. ओके. इथं त्या ठिकाणी काय ट्रिक्स विकसित करता येते का हे त्या ठिकाणी चेक करा.
मी सुद्धा त्या ठिकाणी पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगेल की काय करता येईल यासाठी. ओके, आता बघा इथं कशी ट्रिक्स मी थोडीशी डोकं लावले बघा. आता ह्याच्याऐवजी इथं या, ब्रिटनची राज्यघटना हे सुद्धा सांगतो तुम्हाला मी. ब्रिटनची राज्यघटना, आता ब्रिटन हे आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी राज्य करून गेलेलं आहे, बरोबर का. सो ब्रिटन कडून आपण संसदीय शासन व्यवस्था घेतलेली आहे आणि अमेरिकेची काय होती त्या ठिकाणी अध्यक्षीय शासन व्यवस्था होती. सो ब्रिटन कडून संसदीय शासन व्यवस्था घेतली असल्यामुळे ह्यामध्ये त्या ठिकाणी संसद 3दा आलेले आहे. 1, 2 आणि 3 वेळेस संसद आलेले आहे. ज्या वेळेस काहीच आठवणार नाहीये, इफ यू आर नॉट गेटिंग एनिथिंग, इफ यू आर ब्लँक, जर तुम्हाला काहीच आठवत नसेल, जर संसद हा शब्द जर दिसत असेल तर थोडासा प्रयत्न करायचा ब्रिटनकडे जाण्याचा. ओके, आता बघा संसदीय शासन व्यवस्था कुठून घेतलेली आहे तर ब्रिटनकडनं घेतलेली आहे. द्विग्रही सभागृह, ओके, म्हणजे 2 ग्रहांचं सभागृह. त्यानंतर फर्स्ट पास द पोस्ट, पुढे बघणार आहोत काय आहे, कॅबिनेट व्यवस्था, बरोबर का. कॅबिनेट व्यवस्था, कायदा कसा करावा म्हणजे कायदा करण्याची पद्धत, त्यानंतर कायद्याचे राज्य. व्हॉट एव्हर वी आर वॉचिंग हिअर, जे काय आता आपण हे वाचत आहोत हे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय तर आपण पुढे बघणार आहोत. एक एक टर्म्स, एक एक संकल्पना आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत. ओके, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. एकेरी नागरिकत्व देशामध्ये त्या ठिकाणी असावं, आपण कुठून शिकलो त्या ठिकाणी कुठून घेतलेलं आहे तर ब्रिटिश राज्यघटनेमध्ये आपण हे घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये काय सांगितलेलं आहे तर दुहेरी नागरिकत्व, केंद्राचं वेगळं राज्याचं वेगळं, परंतु आपण हे कुठून घेतलेलं एकेरी नागरिकत्व ब्रिटिश राज्यघटनेमध्ये आपण घेतलेले आहे. आणि संसदीय विशेष अधिकार, संसदेच्या सदस्यांना काही विशेष अधिकार असतात जे आपण पार्लमेंट किंवा संसद ह्या टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोत. ते त्या ठिकाणी कुठून घेतलेलं आहे तर ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. सो 1, 2, 3 ठिकाणी संसद आली. एकेरी नागरिकत्व महत्वाचं आहे. त्यानंतर कॅबिनेट व्यवस्था, द्विगृह संसद, ह्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवा. अमेरिकेची राज्यघटना, अमेरिकेच्या राज्यघटनेमधून आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत, फंडामेंटल राईट्स, कलम 12 ते 35, बरोबर ना. आता न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य, इथं फक्त न्याय व्यवस्था लिहिलेली लक्षात ठेवा आणि त्याच्यावर कॉम्बिनेशन करून न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य कुठून घेतलंय तर अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं. सॉरी, उपराष्ट्रपती पद महत्वाचं आहे. ओके, प्रश्न याच्यावर आलेला आहे, उपराष्ट्रपती पद आपण कोणत्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतीवरील महाभियोग म्हणजे राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून त्या ठिकाणी दूर करण्यासाठी काय कुठून घेतलेलं आहे तर अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करणे, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करणे, म्हणजे न्यायालयाच्या बाबतीत 2 तरतुदी आपल्याला कुठं पाहायला मिळतात तर अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये. फक्त न्याय व्यवस्था कुठे आहे तर त्या ठिकाणी भारतीय शासन कायदा 1935, परंतु इथं न्याय व्यवस्थेत स्वातंत्र्य, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करणे. सो न्यायाधीश किंवा न्यायालय काय आलं थोडंफार त्या संदर्भात तर अमेरिकेच्या जवळपास जायचं, पण रिस्क घ्यायची नाही. इथून प्रश्न बनतायत तर रट्टाच मारायचा, ठेवायचंच नाही त्याला काय. ओके, पुढे बघा सोव्हिएट रशिया, ओके, USSR, बरोबर ना. आपण त्याला सोव्हिएट युनियन असं सुद्धा म्हणतो, युनियन ऑफ सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक, USSR. कधी कधी तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये असं सुद्धा दिसेल USSR, बरोबर ना. आता बघा USSR किंवा सोव्हिएट युनियन किंवा सोव्हिएट रशिया हा समाजवादी देश होता. काय होता? समाजवादी. मग समाजवादी आणि सामाजिक मिळते जुळते शब्द आहेत, लक्षात ठेवा. कसा होता? समाजवादी. म्हणजेच काय की त्या देशामध्ये असलेली जी संपत्ती आहे ही संपत्ती राज्याच्या मालकीची होती. तुम्ही आम्ही सामान्य नागरिक जर आपण सोव्हिएट युनियनचे नागरिक असतो तर आपल्याला खाजगी संपत्तीचं जतन करण्याचा अधिकार त्या देशामध्ये नसता किंवा नव्हता. 1991च्या अगोदर, 91 नंतर ह्या गोष्टी बदलल्या, बरोबर का. सो त्या ठिकाणी काय तर ह्या ठिकाणी सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श कुठला तर प्रास्ताविकेमधील जे आपली प्रास्ताविक आहे त्या प्रास्ताविकेमध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श आपण कुठून घेतलंय तर USSR. आणि सगळ्यात महत्वाचं मूलभूत कर्तव्य, लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य हे आपल्या मूळ राज्यघटनेमध्ये नव्हते. 42वी घटना दुरुस्ती 1976च्या अंतर्गत आपण हे त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये कलम 51A अंतर्गत टाकण्यात आलेले आहेत. एकूण आपल्याला 11 मूलभूत कर्तव्य पाहायला मिळतात. सुरुवातीला 10 होते, नंतर 2002 मध्ये त्या ठिकाणी एक कलम त्यामध्ये ऍड करण्यात आलं, लक्षात ठेवा. सो मूलभूत कर्तव्य सोव्हिएट रशिया आणि प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श सोव्हिएट युनियन किंवा सोव्हिएट रशिया. पुढे बघा फ्रान्सची राज्यघटना. फ्रान्सचं जे त्या ठिकाणी जो स्वातंत्र्य लढा आहे फ्रान्सचा, त्या ठिकाणी जे काय आपण म्हणतो की फ्रेंच राज्यक्रांती, ही त्या ठिकाणी स्वातंत्र्य, समता व बंधुता
या आदर्शावर टिकून आहे, लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायचं. प्रास्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता व बंधुत्व आदर्श कुठून घेतलेले, तर त्या ठिकाणी आपण फ्रान्सकडनं घेतलेले. आणि गणराज्य हे जी काय टर्म आहे, बरोबर ना, हे कुठून घेतलेले आपण त्या ठिकाणी फ्रान्सच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे. पुढे बघा, कॅनडाची राज्यघटना. कॅनडाच्या राज्यघटनेवरून सुद्धा त्या ठिकाणी आपला प्रश्न आलेले पाहायला मिळतात. विशेष अधिकार केंद्राकडे. आता कॅनडाची जी राज्यघटना, लक्षात ठेवा, कॅनडाची राज्यघटना थोडीशी कशी आहे, तर केंद्राकडे झुकलेली आहे. केंद्राला विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. कुठं, तर कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये. काहीतरी क्ल्यू लक्षात ठेवा. सो कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये केंद्राला विशेष अधिकार दिलेले आहेत. सो आपण ते स्वीकारलेलं आहे, बरोबर ना. आपल्या देशामध्ये सुद्धा जरी त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये संघराज्य व्यवस्था असली, म्हणजे संघराज्य हा शब्द कुठेच मेन्शन नाही केला आपल्या संविधानामध्ये, परंतु आपली संघराज्य व्यवस्था आहे. म्हणजे काय, केंद्राचे काही वेगळे अधिकार, राज्यांचे वेगळे अधिकार, म्हणजे काय, संघराज्य व्यवस्था. जरी भारताची संघराज्य व्यवस्था असली तरी सुद्धा भारतामध्ये केंद्र सरकारला आपल्याला विशेष अधिकार दिलेले पाहायला मिळतात. ओके, सो कुठून घेतलेले, कॅनडामधून घेतलेले. प्रभावी केंद्र शासन. परत एकदा बघा, प्रभावी केंद्र शासन, केंद्राकडे विशेष अधिकार, म्हणजे केंद्राच्या संदर्भात विशेष अधिकारावर काही आलं, देन वी हॅव टू टिक द काय, कॅनडा. पुढे बघा, राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. परत केंद्र, परत काय, केंद्र, म्हणजे राज्यपाल हा राज्यामध्ये केंद्राचा प्रतिनिधी म्हणून असणार आहे. काय असणार आहे, केंद्राचा प्रतिनिधी. सो इथं सुद्धा राज्यपाल जेव्हा राज्यामध्ये असतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय करतो, केंद्राचं काम करतो. इथं सुद्धा केंद्र पॉवरफुल राहणार आहे. तिसरी तरतूद सुद्धा काय, तर त्या ठिकाणी की कॅनडामध्ये काय असणार आहे, केंद्र पॉवरफुल असणार आहे. चौथी बघा, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी सल्ला देणार आहे ते अधिकार क्षेत्र, लक्षात ठेवा. ओके, फक्त एक तरतूद तुम्हाला थोडीशी वेगळी पाहायला मिळते. इतर 3 तरतुदी आहे केंद्राकडे झुकलेल्या पाहायला मिळतात. ओके, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. समवर्ती सूची. 3 सूची आपण प्रामुख्याने बघतो, केंद्र सूची, राज्य सूची आणि तिसरी समवर्ती सूची. केंद्र सूची म्हणजे ज्या केंद्र सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला, राज्य सूचीमधील विषयावर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला, आणि समवर्ती सूचीमध्ये दोन्ही त्या ठिकाणी दोन्ही सरकारांना, केंद्र आणि राज्य दोघांना त्या ठिकाणी कायदा करण्याचा अधिकार. ओके, त्याचबरोबर संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. कुठून, तर ऑस्ट्रेलियाची राज्यघटना, बरोबर का. इथं काय, समवर्ती सूची म्हणजे काय, दोन्ही सरकारे, केंद्र आणि राज्य दोन्हीही कायदा करू शकतात, दोघही. इथं काय, दोन्हीही संयुक्त बैठक. काहीतरी कॉम्बिनेशन त्या ठिकाणी लावावंच लागणार आहे, बरोबर का. व्यापार व वाणिज्य स्वातंत्र्य थोडंसं वेगळं आहे, लक्षात ठेवा, व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य. ओके, पुढे बघा, दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना. आपण घटना दुरुस्तीची पद्धत काय असावी हे दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. राज्यसभेमध्ये जे सदस्य निवडून जाणार आहेत त्यांची निवडणूक कशी असावी हे आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. पुढे आयरिशची राज्यघटना, सगळ्यात महत्वाचं, राज्य धोरणांची मार्गदर्शन तत्वे, DPSP. ओके, कलम 36 ते 51. ओके, खूप महत्वाचे तत्व आहेत. राज्य धोरणांची मार्गदर्शन तत्वे, आयरिश राज्यघटना. आणि राज्यसभेवर जे आपण 12 सदस्य त्या ठिकाणी नामनिर्देशित करतो राष्ट्रपतींच्या मार्फत, ती जी प्रोसिजर आहे, ती जी पद्धत आहे, आपण आयरिश घटनेमधून घेतलेली आहे. राज्यसभेवर काही नामनिर्देशित सदस्य किती करतो, 12. ओके, ही पद्धत कुठून घेतलेली आहे, आयरिश राज्यघटना. जर्मनीची घटना, आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे. बघा, म्हणजे ज्या काही तरतुदी आपण आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत, या त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर ह्या ज्या तरतुदी आहेत भारतीय परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सुटेबल आहेत की नाहीत याचा सुद्धा घटना निर्मिती करणाऱ्या सदस्यांनी नक्कीच विचार केलेला, लक्षात ठेवा. जपानची घटना काय, कायद्याने प्रस्थापित पद्धत. ओके, पुढे बघा, आता हे मी तुम्हाला जे आता 2 स्लाइड्स पाठीमागच्या दाखवलेल्या आहेत ह्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. देर आर हाय चान्सेस वी कॅन गेट क्वेश्चन फ्रॉम दिस स्लाइड्स. ओके, प्रिव्हियस स्लाइड्स मधून आपल्याला प्रश्न विचारण्याची भेटण्याची शक्यता आहे. आता पुढचं फीचर बघा. आता 4 नंबरचं फीचर काय बघितलं आपण, राज्य घटनेचे स्त्रोत बघितलेत. आता 5 नंबरचं फीचर बघा, संघ राज्य व्यवस्था. काय, संघ राज्य व्यवस्था. संघ राज्य म्हणजे काय, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अधिकाराचं वाटप. संघ राज्य म्हणजे काय, तर अधिकाराचे वाटप. द्विग्रही कायदे मंडळ म्हणजे काय, तर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, त्या ठिकाणी काय, कायद्याचं त्या ठिकाणी अधिकाराचं वाटप.
भारताच्या घटनेत संघराज्यीय शासन व्यवस्था निर्माण केली आहे. केंद्र व राज्य सरकारचे आपल्याला त्या ठिकाणी अस्तित्व पाहायला मिळते. दोघांच्याही त्या ठिकाणी अधिकाराचं वाटप आणि द्विग्रही कायदेमंडळ आपल्याला पाहायला मिळते. परंतु राज्यघटनेत संघराज्य या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. राज्यघटनेत संघराज्य या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. कलम 1 मध्ये त्याचे वर्णन राज्याचा संघ असे केलेले आहे. काय केलेलं आहे? राज्याचा संघ. आता बघा, व्हॉट आर द रिझन बिहाइंड दिस? वाय वी डिडंट इन्सर्ट द वर्ड फेडरलिझम? फेडरलिझम हा शब्द आपण त्या ठिकाणी इन्सर्ट का नाही केलेला? ओके, लेट्स सी द रिझन बिहाइंड दिस. संघराज्य मित्रांनो, संघराज्य म्हणजे काय बघा, तर अधिकारांचं वाटप, बरोबर का? डिव्हिजन ऑफ द पॉवर्स. अधिकारांचं पॉवर. ओके, आता अमेरिकन फेडरलिझम, संघ राज्य ज्यावेळेस हा शब्द येतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय असणार आहे की जे इतर राज्य आहेत हे इतर राज्य त्या ठिकाणी करार करून एकत्र येऊन त्यांनी त्या ठिकाणी ते संघ राज्य स्थापन केलेलं आहे. ओके, ह्या शब्दाचा अर्थ काय की इतर घटक राज्ये कराराने म्हणजे करार करून कराराने एकत्र येऊन संघराज्य स्थापन झालेले आहे. संघराज्याची स्थापना. ओके, संघराज्याचा असा अर्थ होतो. पुढचं बघा, त्याचबरोबर हे जे घटक राज्य कायद्याने किंवा कराराने एकत्र आलेले असतील तर ह्यांना त्या संघामधून फुटण्याचा अधिकार सुद्धा आहे. जर एखाद्या घटक राज्याला असं वाटलं की ह्या संघ राज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विशेष अधिकार मिळत नाहीत, तर जसं करार करून ते घटक राज्य ह्या संघामध्ये आलं होतं त्याच पद्धतीने करार मोडून ते संघराज्य ते घटक राज्य त्या संघामधून बाहेर पडू शकतं. म्हणजेच काय, घटक राज्याला संघातून बाहेर पडण्याचा अधिकार. बाहेर पडण्याचा अधिकार. ह्या दोन गोष्टींचा त्या ठिकाणी काय होतं अर्थ, या दोन्हीचं लाईन्स म्हणजे काय तर संघराज्य. आता भारतामध्ये या दोन्ही सुद्धा गोष्टी नव्हत्या. भारतामध्ये जे घटक राज्य कराराने सुद्धा एकत्र आलेले नव्हते, म्हणजे कराराने भारतातील घटक राज्य एकत्र आलेले नव्हते. त्याचबरोबर भारतामधील घटक राज्य हे आपल्या संघामधून किंवा देशामधून बाहेर तुटून सुद्धा जाऊ शकत नाहीत. सो या दोन्ही गोष्टी भारतामध्ये होऊ शकत नसल्यामुळे भारतामध्ये त्या ठिकाणी संघराज्य हा शब्द घटनेमध्ये वापरलेला नाहीये. आणि हे कोणी सांगितलंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की या दोन गोष्टी भारतामध्ये होऊ शकत नसल्यामुळे भारताच्या संविधानामध्ये संघराज्य हा शब्दाचा आपण वापर करत नाही आहोत. ओके, आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. आता पुढे बघा, मूलभूत हक्क हे भारतीय संविधानाचं त्या ठिकाणी एक युनिक फीचर आहे. भारतीय घटनेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कलम 12 ते 35. ओके, मूलभूत हक्क कसे आहेत तर न्यायप्रविष्ट आहेत. कसे आहेत? न्यायप्रविष्ट आहेत. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट असून त्यांचे उल्लंघन झाल्यास न्याय संस्थेकडून त्यांची परत पुनर्प्राप्ती करता येते. ओके, मूलभूत हक्क शासन संरचने विरुद्ध उपलब्ध असतात. म्हणजे शासनाला व्यक्तीच्या विरुद्ध त्या ठिकाणी कोणतेही कृत्य करण्यापासून ते थांबवतात. मूलभूत हक्क शासनाला व्यक्तीविरुद्ध कृत्य करण्यापासून थांबवतात. म्हणजेच काय, मूलभूत हक्क हे शासन संरचनेविरुद्ध उपलब्ध असतात. हे आपण प्रॉपर डिटेल मध्ये पुढे डिस्कस करणार आहोत. ओके, नागरिकांना प्राप्त झालेल्या मूलभूत हक्क
अमर्यादित नसून, लक्षात ठेवा, अमर्यादित नाहीत, अमर्यादित नसून त्यांच्यावर पर्याप्त बंधने घालण्यात आलेली आहेत. रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स, गव्हर्नमेंट कॅन इम्पोज द रिझनेबल रिस्ट्रिक्शन ऑन द फंडामेंटल राईट्स. इट इज नॉट अनलिमिटेड. हे अमर्यादित नाहीयेत. सो गव्हर्नमेंट कॅन पुट द रिझनेबल रिस्ट्रिक्शन ऑन द फंडामेंटल राईट्स. म्हणजे काय तर गव्हर्नमेंट त्या ठिकाणी त्याच्यावर पर्याप्त बंधने घालू शकतो. सो वी विल डिस्कस इट व्हेरी डीपली इन द पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पुढे बघा, डीपीएसपी ह्याला काय म्हणतात, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. काय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी, त्या नावामध्ये खूप आहे दडलेलं आहे. राज्य धोरणांची मार्गदर्शन तत्वे, म्हणजे राज्य धोरण आखत असताना कोणत्या तत्वांवर राज्यांनी धोरण आखलं पाहिजे हे त्या ठिकाणी घटनाकर्त्यांनी ह्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे राज्याने धोरण आखत असताना महिला, मुले, बालक यांच्या हिताचे धोरण आखणे. कलम 40 काय सांगते तर पंचायतींचं संघटन करणे. म्हणजे राज्यानं त्या ठिकाणी धोरण आखत असताना तळागाळापर्यंत लोकशाही पोहोचली पाहिजे, त्यासाठी पंचायतीचं संघटन केलं पाहिजे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये राज्य कोणत्या दिशेनं, कोणत्या त्या ठिकाणी राज्याची मार्गदर्शन, राज्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन, राज्यानं कोणत्या दिशेनं जायचं आहे हे सांगणारे तत्वे त्या ठिकाणी म्हणजेच काय तर डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. डायरेक्टिव्ह म्हणजे काय दिशा. ओके, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, स्टेट पॉलिसीला दिशा देणारे तत्वे. लक्षात ठेवा, राज्यांना त्या ठिकाणी स्टेट पॉलिसीला दिशा देणारे तत्वे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ही नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, युनिक फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ही तत्वे भारताच्या कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक आर्थिक न्याय आणि फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क, हे राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी आहेत. काय तर राजकीय न्याय, ह्याचा प्रश्न सुद्धा आलेला आहे. सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आली आहेत. महत्वाचं काय तर मार्गदर्शक तत्वे हे न्याय प्रविष्ट नाहीत. ओके, हे न्याय प्रविष्ट नाहीत आणि फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क कसे आहेत तर न्याय प्रविष्ट आहेत. ओके, एक मिनिट. पुढे बघा, संसदीय सार्वभौम व न्यायिक सर्वोच्चता यांचे संतुलन. म्हणजे काय बघा, संसद कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. संसद कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. म्हणजे काय, संसदेचं सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता यांचं संतुलन. संसद कोणत्याही विषयावर कायदा करू शकते, परंतु तो कायदा किंवा त्या कायद्यानुसार घटनेच्या मूलभूत संरचनेचं त्या ठिकाणी उल्लंघन नाही झालं पाहिजे. ही काळजी कोण करणार आहे, ही काळजी घेणारे न्यायालय. ओके, म्हणजे त्या ठिकाणी संसदेला सुद्धा अधिकार आहेत आणि न्यायालयाला सुद्धा अधिकार आहेत. दोघही एकमेकावर लक्ष ठेवणार आहेत. यालाच म्हणतो आपण संतुलन. जर त्या ठिकाणी संसदेने एखादा कायदा केला आणि त्या कायद्याने घटनेच्या मूलभूत संरचनेचं जर उल्लंघन झालं तर त्या ठिकाणी काय करेल, न्यायालय तो कायदा काय करेल तर बाद ठरवेल. आणि जर न्यायालय घटनेनुसार वागत नसेल तर त्या ठिकाणी संसदेमध्ये त्यांना त्या ठिकाणी त्या जे काही न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांना पदावरून काढण्यासाठी त्या ठिकाणी प्रोसिजर सांगितलेली आहे. सो दोघांमध्ये काय आहे तर संतुलन राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड दिस इज द युनिक फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, संसदेला कायदे करण्याचे व घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार, तेवढ्या प्रमाणात संसद सार्वभौम म्हणजे काय, कायदा करण्याचा आणि घटनादुरुस्ती करण्याचा. सो हे काय संसदेला अधिकार आहेत. संसदेने केलेले कायदे घटनात्मक उल्लंघन करतात म्हणून बाद करण्याचा अधिकार कोणाला आहे तर न्यायालयाला आहे, सर्वोच्च न्यायालयाला आहे. बरोबर का. म्हणजेच भारतीय संसद सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही. दोघांचं काय केलेलं आहे तर बॅलन्स राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे काय डायरेक्ट फंडामेंटल ड्युटीज, एफडी. ओके, मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेत समावेश नव्हता. लक्षात ठेवा. आता डोक्यात थोडासा आणा की मूलभूत कर्तव्य भारताने कोणत्या राज्यघटनेमधून स्वीकारलेले आहेत. मूलभूत कर्तव्य भारताने कोणत्या राज्यघटनेमधून स्वीकारलेले आहेत तर याचं उत्तर आहे सोव्हिएट रशिया किंवा सोव्हिएट युनियन. ओके, आपण बघितलं सामाजिक आर्थिक आदर्श आणि इथं काय म्हणजे समाजवाद, सामाजिक आणि मूलभूत कर्तव्य, दोन महत्वाच्या गोष्टी बघितल्या आपण. आता बघा, मूलभूत कर्तव्याचा मूळ राज्यघटनेमध्ये समावेश नव्हता.
स्वर्ण समितीच्या शिफारसीनुसार 42व्या घटना दुरुस्ती 1976च्या अन्वये भाग 4 ऍड करण्यात आला. भाग 4A भाग 4 काय? डीपीएसपी आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, त्याला ए ऍड करण्यात आलं. भाग 4A समाविष्ट करण्यात आला, ज्यात 51 एकच कलम समाविष्ट करण्यात आलं. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्यांची यादी होती, नंतर त्या ठिकाणी 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. लक्षात ठेवा, थोडं लक्षात ठेवा, हे युनिक आहे. मूलभूत कर्तव्य काय सांगतायत की तुम्ही भारताचे नागरिक आहात, आपण भारताचे नागरिक आहोत, जसे तुम्हाला फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क मिळत आहेत, तसेच तुम्ही हा भारताचे नागरिक आहात ना, तर तुमचे भारताप्रती काही कर्तव्य सुद्धा आहेत. तुमचे आमचे आपले भारताप्रती काही कर्तव्य आहेत, ते कर्तव्य त्या ठिकाणी आपण नागरिक म्हणून बजावले पाहिजेत. ते कर्तव्य ह्यामध्ये मेन्शन केले आहेत. सो टोटल 11 मूलभूत कर्तव्य आहेत. अगोदर त्या ठिकाणी किती 1976 मध्ये 10च मूलभूत कर्तव्य ऍड केले होते. 86वी घटना दुरुस्ती 2002 अंतर्गत एक मूलभूत कर्तव्य ऍड केलं. असे टोटल 11 मूलभूत कर्तव्य आहेत. आणि हे 1976 ला काय केलं तर ऍड केलं गेलं. आपण कुठून घेतलंय तर USSR, सोव्हिएत रशिया. हे पूर्ण आपण पुढे डिटेल मध्ये बघणार आहोत, सविस्तर बघणार आहोत. पुढे काय? एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व आपण कुठून घेतलं रे बाळांनो? तर एकेरी नागरिकत्व आपण घेतलंय ब्रिटनकडनं घेतलंय. कुठून? ब्रिटनकडनं. ओके, म्हणजे केंद्र सरकारचं वेगळं नागरिकत्व नाही, राज्य सरकारचं वेगळं नागरिकत्व नाही. संघ राज्य शासन व्यवस्थेत दुहेरी नागरिकत्व प्रदान केले जाते. म्हणजे काय? संघ राज्य, केंद्र आणि राज्यांच्या अधिकाराची विभागणी, बरोबर का, यामध्ये दुहेरी नागरिकत्व प्रदान केलं जातं. परंतु भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. संघ राज्याचे वेगळे, घटक राज्याचे वेगळे, असे दुहेरी नागरिकत्व प्रदान केले जाते. भारतीय राज्य घटनेत नागरिकांचा जन्म व अधिवासाचा विचार न करता एकेरी नागरिकत्व प्रदान केलेले आहे. ओके, आपण फक्त एकेरी देतो. पुढे काय? स्वतंत्र व एकात्मिक न्याय व्यवस्था. आपली न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे, परंतु कशा एकात्मिक आहे. एकात्मिक म्हणजे काय? सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय हे एकमेकांना लिंकेज आहेत, म्हणजे एकात्मिक न्याय व्यवस्था. ओके, भारताची न्याय व्यवस्था एकेरी व एकात्मिक आहे. जसं आता तुम्हाला सांगितलं, एकात्मिक न्याय व्यवस्थेचे शिखर सर्वोच्च न्यायालय, राज्यस्तरावर उच्च न्यायालय आणि त्याखाली कनिष्ठ न्यायालय, अशी शृंखला आपल्याला पाहायला मिळते. तर एकेरी न्यायालय व्यवस्थेत केंद्रीय कायदे व राज्य कायदे दोन्ही प्रकारच्या कायद्यांची काय केले जाते तर त्या ठिकाणी दखल घेतली जाते. अमेरिकेमध्ये केंद्राचे कायदे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि राज्याचे कायदे उच्च न्यायालयामध्ये त्यांची दखल घेतली जाते. परंतु भारतामध्ये तसं नाही. भारतामध्ये केंद्राचा आणि राज्याचा कायदा दोघांची त्या ठिकाणी दखल एकाच ठिकाणी आपल्याला घेतलेली पाहायला मिळते. आणि ही कशी आहे तर स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे आणि एकात्मिक आहे. कशी आहे? एकात्मिक आहे. पुढं प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय की ज्या व्यक्तीचं त्या ठिकाणी वय 18 किंवा 18 पेक्षा जास्त आहे त्या व्यक्तीला भारतामध्ये मतदानाचा अधिकार आहे. बरोबर ना? अगोदर हे वय त्या ठिकाणी 21 वर्ष होतं, परंतु 61वी घटना दुरुस्ती 1988 61वी घटना दुरुस्ती 1988 च्या अन्वये मतदानाचं वय 21 वरून 18 करण्यात आले. 21 वरून काय केलं तर 18 केलेलं आहे. बरोबर का? आता प्रौढ मतदान पद्धतीमध्ये काय बघतोय आपण? भारतीय लोकशाही एक व्यक्ती एक मत, 1 पर्सन 1 वोट. ओके, या तत्वावर कार्य करते. घटनेतील कलम 326 मध्ये सार्वत्रिक मतदानाची तरतूद केलेली आपल्याला पाहायला मिळते. 18 वर्षावरील वयाच्या प्रौढ व्यक्तींना जात, धर्म, वंश, लिंग, साक्षरता इत्यादीचा विचार न करता लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क आहे. आणि आता पंचायती सुद्धा त्यामध्ये ऍड झालेल्या आहेत, पंचायत राज. ओके, पुढे बघा. आणीबाणीची तरतूद. ओके, घटनाकर्त्यांनी शासन कारभार चालवणे अवघड बनण्याच्या कल्पना करून, म्हणजे बाबा भविष्यामध्ये काही आणीबाणी उद्भवली तर त्यासाठी काहीतरी तरतूद असणं गरजेचं आहे. त्यामुळे या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ही तरतूद केली आहे. आणीबाणीची तरतूद खालीलप्रमाणे: राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, युद्धाचं कारण, परकीय आक्रमक आणि सशस्त्र उठाव करणे. त्यानंतर काय? घटक राज्यांमध्ये आणीबाणी, त्याला आपण राष्ट्रपती राजवट असं सुद्धा म्हणतो. कलम 356 अंतर्गत आहे. राज्यातील घटनात्मक स्थिती अपयशी ठरल्यास किंवा एखादा राज्य केंद्राचे निर्देश पाळण्यास अपयशी ठरल्यास त्या ठिकाणी काय होऊ शकतं तर राष्ट्रपती राजवट 356 अंतर्गत लावली जाऊ शकते. बरोबर. पुढे बघा. वित्तीय आणीबाणी कलम 360, भारताच्या वित्तीय स्थैर्यास
आणि पतपात्रतेस धोका निर्माण झाल्यास कलम 360 अंतर्गत काय होऊ शकतं, त्या ठिकाणी आणीबाणी लावली जाऊ शकते. आणि 14 वैशिष्ट्य काय, तर धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय, राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही. राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही. राज्य कोणत्याही धर्माला विशेष अधिकार देत नाही. राज्य सर्व धर्मांना समान कन्सिडर करतं, म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य. भारताच्या घटनेत धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. आता हा शब्द लक्षात ठेवा, धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख प्रास्ताविकता व्यतिरिक्त कुठेही नाहीये. फक्त आपल्या प्रस्तावनेमध्येच त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख आहे. तो बी त्या ठिकाणी आपण नंतर ऍड केला 42 घटना दुरुस्ती 1976च्या अंतर्गत. अगोदर तो ऍड केलेला नव्हता. समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द नंतर ऍड करण्यात आले. ओके. भारताचा कोणताही राज्य धर्म नाही, ऑफिशियल स्टेट रिलिजन कोणताही नाही, पण राज्य संरचनेमार्फत सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाईल. बरोबर ना. सर्व धर्मांना समान वागणूक, राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही. यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, धर्मनिरपेक्ष राज्य. पुढे बघा, आता संसदीय शासन व्यवस्थेचे काही वैशिष्ट्ये. संसदीय शासन व्यवस्था, अध्यक्ष शासन व्यवस्था, संसदीय शासन व्यवस्था. बघा, राष्ट्रपती नामधारी तुम्हाला मी सांगितलं, पंतप्रधान वास्तव त्या ठिकाणी कार्यकारी असतो, मंत्रिमंडळांची कायदेमंडळाप्रती सामूहिक जबाबदारी. बरोबर का, म्हणजे संसदेला जबाबदार असतात. कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन म्हणजे लोकसभा आणि विधानसभाचे विसर्जन. कायदेमंडळाला बहुमत असलेल्या पक्षाचे सरकार, ज्याला बहुमत मिळाले तो त्या ठिकाणी सरकार स्थापन करणार आहे. भारतीय संसद व ब्रिटिश पद्धतीमधील फरक. भारतीय संसद ब्रिटिश पार्लमेंट प्रमाणे सार्वभौम नाही. म्हणजे काय की ब्रिटिश राज्यघटना लिखित नाहीये, त्यामुळे जी पार्लमेंट डिसाइड करेल ते अंतिम असतं. बरोबर ना. म्हणजे जेवढे ब्रिटिश पार्लमेंटला अधिकार आहेत तेवढे भारतीय पार्लमेंटला अधिकार नाहीत. भारतीय राज्यघटना लिखित आहे, त्यामुळे भारतीय पार्लमेंटने राज्यघटनेची जी मूलभूत संरचना आहे ह्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला की लगेच सर्वोच्च न्यायालय काय करतं, तर बंधुता आणतं संसदेवर. म्हणजेच काय बघा, भारतीय संसद ब्रिटिश पार्लमेंट प्रमाणे सार्वभौम नाही. जेवढे अधिकार ब्रिटिश पार्लमेंटला आहेत तेवढे अधिकार भारतीय संसदेला नाहीयेत. आता दुसरे बघा, भारतीय राज्य संस्था गणराज्य आहे. म्हणजेच काय, जो देशाचा आपला त्या ठिकाणी जो हेड आहे म्हणजे कोण, राष्ट्रपती, हा लोकांच्या मार्फत निवडला जातो. म्हणजेच काय, गणराज्य. परंतु ब्रिटिश राज्य संस्थेप्रमाणे घटनात्मक राजेशाही नाही. म्हणजे ब्रिटिशमध्ये काय, ब्रिटनमध्ये काय लक्षात ठेवा, तर जो त्यांचा त्या ठिकाणी राजा आहे हा त्या ठिकाणी वंश परंपरेने असणार आहे. एक प्रकारचा तो काय असतो, राष्ट्रपती लेवलचाच असतो. सो आपल्याकडे वंश परंपरा नाही, आपल्याकडे राष्ट्रपती हा काय असतो, तर लोकांच्या मार्फत निवडलेला असतो, परंतु अप्रत्यक्षपणे. ओके, हे आपण बघितलं प्रॉपर. पुढे बघा, हा प्रश्न थोडा कन्फ्युज होऊन झालेला आहे. हा तो दुसरा प्रश्न आहे. पुढे बघा, भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित. आता पीवायक्यू आपण बघतोय, हा 2024ला प्रश्न आला, म्हणजे गेल्या वर्षीचा प्रश्न लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते. म्हणजेच आता खाली 4 स्टेटमेंट आहेत, परत वाचा. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते, म्हणजेच राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. आपलं राज्य भेदभाव करत नाही. ओके, इथं काय दिलंय, रोजगाराच्या आधारावर. टोटली रॉंग, फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके, म्हणजे ए हा कट झालेला पर्याय, ए गेल्यानंतर इथं बघा, इथंही आहे, इथंही आहे, हे कटलं, हे सुद्धा कटलं. आता ह्या ठिकाणी 2 आणि 4च उरलंय. आता एक ऑब्झर्वेशन करायचं, पुढचे स्टेटमेंट वाचण्याच्या ऐवजी आता आपलं शुअर माहिती पहिले चुकलेलं आहे, मग पहिले चुकल्यानंतर ए गेलं, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट कट झाले, शुअर शॉर्ट. आता 2 आणि 4 दोनच उरलेत. ह्यामध्ये पण बघा, हे पुढचं वाचण्याच्या अगोदर इथं बी आहे, इथं बी आहे, इथं डी आहे, इथं डी आहे, म्हणजे शुअरली बी तर बरोबरच असणार आहे, आणि डी सुद्धा शुअरली त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. डी शुअर बरोबर आहे. आता दोन्ही ऑप्शन मध्ये ई नाहीये, लक्षात ठेवा, दोन्ही ऑप्शन मध्ये ई नाही. याचा अर्थ आपलं ई वाचायचंच नाही, कारण की ऑप्शन मध्येच नाही ना, बघा ते ऑप्शन मध्ये आहे का, नाहीये. सो वी आर नॉट गोइंग टू रीड ऑप्शन ई. ओके, आता फक्त सी बघा, बाकीचं तुम्हाला वाचून दाखवतो, पण सी बघा. सी काय म्हणते, राज्य सर्व धर्मांना समान समजते. राज्य सर्व धर्मांना समान समजते. यस, भारतीय राज्य सर्व धर्मांना त्या ठिकाणी समान समजते. सी बरोबर आहे. तर सी आहे का, नाही, सी गेलं. ओके, आता बीसीडी वाचू आपण. बीसीडी ऑप्शन आहे ना, बीसीडी वाचू.
राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. म्हणजे राज्य कोणत्याही धर्माला प्राधान्य देत नाही. बरोबर, ट्रू आहे. राज्य सर्व धर्मांना समान समजते. ट्रू आहे. सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. यस, तिन्ही सुद्धा पर्याय बरोबर आहेत. बी सी डी. आता हा बघा, डी काय होता, ई चुकलेला आहे. ओके, ई काय होता, कोणत्याही अपवादाशिवाय, इथं महत्वाचं आहे, अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहेत. हे आपण पुढे बघणार आहोत. 25 ते 28 जे कलम आहे धर्मासंदर्भात धार्मिक स्वातंत्र्य, तिथे बघणार आहोत. हे चुकीचं आहे. अपवादाशिवाय नाही, अपवाद आहेत त्यामध्ये, त्यामुळे स्टेटमेंट चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक बी, बी सी डी. ओके, पुढे चला. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी किंवा जोड्या कोणत्या? ओके, आता कुठून काय घेतलेलं, मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की खूप महत्वाचं त्या ठिकाणी हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कुठून आपण काय स्वीकारलेलं आहे? ओके, राज्यघटनेचे स्त्रोत, सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बघा, अमेरिका उपराष्ट्रपती पद, यस ट्रू आहे. मी तुम्हाला सांगितलं अमेरिकेचं उपराष्ट्रपती पद, बरोबर का? त्यानंतर म्हणजे अ बरोबर आहे, अ सगळीकडेच आहे, म्हणजे काहीच कट होत नाहीये. कॅनडा केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा, यस ट्रू. ओके, ब कुठं आहे? ब इथं आहे, म्हणजे अ कट झालं आणि एक कट झालं आणि दोन कट झालं, कारण दोन्हीमध्ये पण ब नाहीये. दक्षिण आफ्रिका राज्यसभा निवडणूक पद्धती, ओके हे सुद्धा ट्रू आहे. ओके, ट्रू. इथं क नाहीये म्हणजे हे कट झालं. ओके, म्हणजे अ ब क उरला डी ऑलरेडी बरोबर असणार आहे. आयर्लंड काय म्हणतंय, म्हणजे आयरिश राष्ट्रपतीकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांचे नामनिर्देशन, 12 सदस्यांचं नामनिर्देशन, म्हणजे ड सुद्धा बरोबर आहे. अ ब क ड चारी सुद्धा बरोबर आहेत. हे पाठच ठेवा. पुढे बघा, सूची ए आणि सूची बी यामध्ये योग्य जोड्या जुळवा. ओके, एकरी नागरिकत्व काय सांगितलंय? एकरी नागरिकत्व इंग्लंड, अमेरिका दुहेरी नागरिकत्व. ओके, म्हणजे एच काय पहिलं, एच पहिलं आहे. एच पहिलं कुठंच नाही, फक्त एकाच ठिकाणी आहे एच पहिलं. ओके, इथं पण नाहीये, इथं पण नाही, म्हणजे सगळंच कटलं, एकावरूनच त्या ठिकाणी सुटून जाते, लक्षात ठेवा. ओके, न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिका, युएसए. राज्य धोरणाचे मार्गदर्शन होते तुम्हाला सांगितलं आयर्लिश म्हणजे आयर्लंड. ओके, तिसरं. आणि केंद्र राज्य संबंधातील समोर सूची ऑस्ट्रेलिया, चौथं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 त्या ठिकाणी बरोबर आहे. ओके, ठीक आहे. यस, थँक्यू सो मच मित्रांनो. आज आपण हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने बघितलेला आहे. उद्या नवीन लेक्चर सुरू व्हायच्या अगोदर ह्याला रिवाइज करू, म्हणजे रिव्हिजन करत करत पुढे जायचं आहे. कासवाची गती ही शाश्वत गती. वी आर हिअर फॉर सस्टेनेबल स्टडीज. आपण या ठिकाणी शाश्वत अभ्यास करणार आहोत. घाई गडबड अजिबात नाही, लक्षात ठेवा. 15 क्वेश्चन्स आपल्या यामधून मिळणार आहेत, म्हणजे 30 मार्क्स. 15 पैकी माझी अशी अपेक्षा तुम्हाला 14 क्वेश्चन तरी बरोबर आले, म्हणजे 28 मार्क्स तुमची इथं बरोबर आलेच पाहिजेत. काय काय लोकांचे 15 पैकी 15 येतात, तो आपले काय नाही. जर पुस्तक जर व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित प्रश्न सोडवले तर तुमचे मार्क्स चुकणार नाहीत. पेपरला शांत राहा, डोकं शांत ठेवून जर तुम्ही सोडवलं तर तुमचे मार्क्स जाणार नाहीत. ओके, सो आपण त्या ठिकाणी बॅच लॉन्च केलेले करणार ते आयस अकॅडमीवर. त्या ठिकाणी बॅच आहे आपली, आपला ऍप आहे करणार ते आयस अकॅडमी, आपला ऍप. काही जर डाऊट आला तर हा माझा नंबर आहे 9049 78 15 68 7709 18 32 12. ओके, ही फीस तुम्हाला 699 दिसते, परंतु आपण मुलांना 499 मध्ये उपलब्ध करून देतो. एवढी स्वस्त बॅच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठंच मिळणार नाही, आणि एवढं बारकाईने अभ्यास करून. म्हणजे आपला हा वन डे रिव्हिजन नाहीये मित्रांनो. वन डे रिव्हिजनची 300 रुपये फी असते. वन डे रिव्हिजन 300 रुपये असते. आपण प्रॉपर कॉन्सेप्च्युअल गोष्टी समजत पुढे चाललेलो आहोत, आणि याची तुम्हाला पीपीटी सुद्धा मिळणार आहे. ओके, तुम्हाला आपल्या ग्रुपवर आपली करणार ते आयस अकॅडमीचा टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो सुद्धा जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक असेल, आणि त्या ठिकाणी तुम्हाला याच्या पीपीटीज तुम्हाला मिळणार आहेत. ओके, आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर, बाय, हॅव अ नाईस डे.